समर्थ बंकटलालांच्या घरी असताना एक आश्चर्यकारक घटना घडली. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया हा दिवस अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो. या दिवशी आपण जे दान करतो ते अनेक पटींनी आपल्याला परत मिळते अशी श्रद्धा आहे. देव आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ या दिवशी केलेले सर्व कर्म अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असते. या दिवशी पाण्याचे दान करण्याचीही प्रथा आहे. अक्षय तृतीया हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. एकदा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी महाराजांच्या समोर काही मुले खेळत होती. महाराज मुलांना म्हणाले, "मुलांनो, सकाळपासून मला चिलम प्यायला मिळाली नाही. त्यामुळे हैराण झालो. चिलम भरा आणि त्यावर विस्तव ठेवून मला द्या." हे ऐकून मुलांना खूप आनंद झाला आणि त्यांनी तंबाखू टाकून चिलम भरायला सुरुवात केली. पण चिलम पेटवण्यासाठी त्यांना कुठेही विस्तव मिळाला नाही. "अरे, तुम्ही जानकीराम सोनाराकडे जा आणि त्याच्याकडून विस्तव घेऊन या. तो दुकान उघडण्याआधीच विस्तव तयार ठेवतो. आधी त्याची भट्टी पेटते आणि मगच तो दुकान सुरू करतो." हे ऐकून मुले जानकीराम सोनाराकडे गेली आणि महाराजांच्या चिलमसाठी विस्तव मागू लागली. जानकीराम रागावला. "अक्षय तृतीयेच्या दिवशी मी कुणालाही विस्तव देणार नाही." मुलांनी दोन्ही हात जोडून विनंती केली, पण सोनाराने त्यांचे काही ऐकले नाही. तो उलट मुलांवर रागावून बोलू लागला. "गजानन कसला पुण्यवान! तो तर चिलम ओढणारा साधू आहे. गांजा ओढतो, तंबाखू पितो, फाटके कपडे घालता गावात फिरतो, वेड्यासारखा वागतो, ओढ्याचं घाण पाणी पितो. त्याला ना जात आहे ना कुळ. अशा माणसाला साधू मानायला मी तयार नाही. पण मी त्याच्या चिलमसाठी विस्तव देणार नाही." "तुम्ही म्हणता तो सिद्ध पुरुष आहे, मग त्याला विस्तव कशाला हवा? त्याने आपल्या योगशक्तीनेच विस्तव तयार करावा. इथून निघा, इथे उभे राहू नका. तुम्हाला विस्तव मिळणार नाही." हे ऐकून मुले निराश होऊन परत आली आणि त्यांनी सोनाराच्या दुकानात काय घडले ते सर्व महाराजांना सांगितले. हे ऐकून महाराज हसले. "त्याच्या विस्तवाची आपल्याला अजिबात गरज नाही." महाराजांनी चिलम हातात घेतली आणि बंकटलालला सांगितले, "बंकट, वर एक काडी धर." "गुरुराया, थोडं थांबा. मी आत्ता काडी घासून विस्तव लावतो." त्यावर महाराज, "उगाच जास्त बोलू नकोस. फक्त काडी वर धर. तिला अजिबात घासू नको." बंकटलालने महाराजांच्या आज्ञेप्रमाणे चिलमवर एक काडी धरली. आणि काय आश्चर्य! काडीला विस्तव नसतानाही चिलम पेटली आणि काडी तशीच राहिली. खऱ्या साधूसाठी कोणत्याही गोष्टीची गरज उरत नाही हे त्यातून दिसून आले. गण गण गणात बोते, जय गजानन.